नमस्कार मित्रांनो, एखादा अपघात झाला की तो अपघात कसा नाहीये हे सिद्ध करण्यासाठी किंवा ते लोकांना पटवून देण्यासाठी वेगवेगळे मिथक्स, वेगवेगळ्या स्टोरीज, वेगवेगळ्या थिअरी मांडल्या जातात. मला असं म्हणायचं आहे की विमान फायटर असो, चार्टर असो, हेलिकॉप्टर असो किंवा प्रशिक्षणार्थी विमान असो, जगातील कोणतंही विमान हे पडण्यासाठी नसतं, ते उडण्यासाठी असतं. ओके. आणि जगातील बहुतेक सर्व विमानं ही जमिनीपेक्षा हवेमध्ये जास्त वेळ असतात आणि त्यामुळे प्रत्येक वेळी ते विमान खाली उतरलं की त्याची सर्व तपासणी केली जाते, चेकिंग केली जाते, सर्व्हिसिंग केली जाते. त्यात कमी जास्त काय हे सगळं तपासलं जातं. जसं आपण दर 5,000 10,000 किलोमीटर नंतर गाडी सर्व्हिसिंग करतो, जेणेकरून ती मध्ये कुठेही बंद पडू नये याची आपण जशी काळजी घेतो. ऑइल, फिल्टर, हे ते सगळं आपण सस्पेन्शन, व्हील अलाइनमेंट हे जसं आपण गाडीचं चेक करतो, तसं विमान खाली उतरल्यानंतर प्रत्येक वेळी त्याची तपासणी होत असते, तांत्रिक आणि सगळ्याच बाजूची. त्याच्यामुळे विमान हे उडण्यासाठी असतं, पडण्यासाठी नाही, हे एक नीट समजून घ्या. आता राहिला प्रश्न असा की वैमानिकाची म्हणजे वैमानिक दारू पीत होता, वैमानिकाचं मानसिक संतुलन बिघडलं असेल वगैरे. वैमानिकाचा बळी हा प्रत्येक विमान अपघातात दिला जातो, हे तुम्ही नीट समजूनच घ्यायला पाहिजे. त्याचा बिचाराचा दोष असतो नसतो हे नंतर आहे, पण त्यालाच बिचाराला बळीचा बकरा केला जातो. लक्षात घ्या, वैमानिकाला धावपट्टी उतरायला सांगितली होती अजितदादा पवारांच्या केसमध्ये 11 नंबर, तो 29 नंबरला का गेला? खालून सांगितलं 3 किलोमीटरची व्हिजिबिलिटी आहे, दृश्यमानता आहे, त्यांनी सांगितलं मला खालचं काही दिसत नाहीये. सांगितलं नंतर की मला काय दिसल्यानंतर, धावपट्टी दिसल्यानंतर मी तुम्हाला कळवतो, त्याच्यानंतर काही कळवलेलं नाही. रनवे 11 सांगितला होता, रनवे 29ला गेलेला आहे. आता लोक कारण काय सांगतायत माहिती का, जिथं विमान पडलं तिथे, की समोर आहे ना सूर्य उगवता होता, 8:30-9ची वेळ होती, सूर्य डोळ्यावरती आला आणि त्याच्यामुळे ते पायलटला ना दिसलं नसेल. तर दिसलं नसेल तर मला सांगा, जगात हजारो उड्डाणं होतात विमानांची, सकाळी पण होतात, संध्याकाळी पण होतात, सूर्योदयाच्या वेळी होतात, सूर्यास्ताच्या वेळी होतात. मग किती विमानं पडली हो सूर्य डोळ्याला म्हणून? विमानांमध्ये सिस्टम असते, जसं आपण गाडी ज्यावेळी चालवतो त्यावेळी आपल्या समोर जर सूर्य येत असेल डोळ्यावरती थोडासा, तर आपल्याला वर एक फ्लॅप असते. तसं विमानांमध्ये सुद्धा गॉगल असतात, बाकीच्या यंत्रणा असतात. त्याच्यामुळे सूर्य डोळ्यावर आला, उगवता सूर्य होता आणि म्हणून पुढची रनवे दिसली नसेल, हे एक कारण. दुसरं, तिथल्या स्ट्रीपला लाईट नव्हत्या, हे एक कारण. दिवस होता, रात्रीचं थोडीच अपघात झालेला आहे, दिवसा झालेला आहे. त्यामुळे तिथं या स्ट्रीपवरती ज्या लाईट असतात ना, पिवळ्या, निळ्या, लाल, पांढऱ्या, त्याची तशी गरज कधी पडली असती जर रात्रीचा प्रसंग असता तर. त्यामुळे सूर्य डोळ्यावर आला, ती स्ट्रीपच दिसली नाही, तिथं लाईटच नव्हत्या, किंवा ते एअरपोर्ट जे आहे ते छोटं आहे. विमानतळ छोटं विमानांसाठी तर छोटंच असणार आहे, ते थोडी मुंबई पुणे एअरपोर्ट आहे. मोठ्या विमानतळाला 3 किलोमीटरची रनवे लागते, ह्याला 1.5 किलोमीटरची पुरेशी आहे. आणि ते प्रशिक्षणार्थी विमानतळ जरी असलं, तिथे रोज बाकीची फ्लाईंगची छोटी छोटी विमानं जरी उडत असली तरी सुद्धा तिथे अशा प्रकारची चार्टर प्लेन्स आतापर्यंत हजारो उतरलेली आहेत, सुरक्षित उतरलेली आहेत, सुरक्षित उड्डाण केलेलं आहे. त्यामुळे धावपट्टी, वैमानिक, हे दोन्ही विषय इथे मला नादुरुस्त वाटतात. परत एकदा सांगतो, विमान हे उडण्यासाठी असतं, पडण्यासाठी नसतं. विमान हे आकाशात जास्त वेळ असतं, म्हणून त्याची जमिनीवर जास्त काळजी घेतली जाते. त्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरून मग त्याचे टायर फुटले असते किंवा टायर तुटला असता, मग ते पलटी मारली असती त्यांनी, तर आपण समजू शकतो की ह्याच्यामध्ये वैमानिकीची काहीतरी चूक आहे. इथं विमान हवेतच पलटी मारलेले मित्रांनो, आणि विमान पडलंय कुठं? जिथं खड्डा आहे. आणि आणखी तुम्हाला सांगतो, विमान पडले रनवेच्या डाव्या बाजूला, जिथं मोठा खड्डा आहे, जिथं फक्त दगड दोन्ही आणि मोठमोठे खडक आहेत. म्हणजे जिथं तुमची ॲम्ब्युलन्स लगेच पोहोचू शकत नाही अशी व्यवस्था दिसते, तिथं फायर ब्रिगेड तुमची पोहोचू शकत नाही अशी व्यवस्था दिसते. समोर जरी अपघात झालेला दिसतोय तरी सुद्धा लोक कोणत्याही प्रकारची मदत करू शकणार नाहीत, असं चित्र आहे. हेच विमान जर रनवेच्या राईट साईडला पडलं असतं, मी स्वतः त्या रनवेवर जाऊन आलोय बरं का, अपघात स्थळावर भेट दिली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तर तिथे माळरान होतं. मोकळ्या माळरानावर सुद्धा स्ट्रेट विमान खाली उतरलं असतं. लई एखाद्या छोट्या मोठ्या दगडाला धडकून त्याचा टायर फुटला असता किंवा ते जागेवर थांबलं असतं. राईट साईडला कुठलाही मोठा डोंगरही नाही, दगडही नाही, धोंडाही नव्हता. मी सगळं प्रत्यक्ष चालून बघत आलेलो आहे. आणि बाजूला लगेच हायवे होता MIDCचा. त्यामुळे राईटला विमान न पडता लेफ्टला पडलं, ते प्लेन जागेवर न पडता खड्ड्यात पडलं, ते रनवेला उतरायच्या अगोदरच त्यांनी कलांटी उडी मारली. अशा सगळ्या घटना पाहता कोणी कितीही महाराष्ट्राच्या, भारताच्या जनतेला समजून द्यायचा प्रयत्न केला की हा अपघातच आहे बरं का, तर हे कुणीही मान्य करणार नाही. एवढे टेक्निकल डिटेल्स आता जगासमोर येऊ शकतात आणि येतात. मला सांगा ना, जर विमानामध्ये 6 माणसं होती असं सुरुवातीपासून सांगितलं गेलं, तर 5च माणसांच्या बॉड्या सापडल्या, 6वा माणूस कोण होता? बरं, एखादं विमान पडल्यानंतर, खाली पडल्यानंतर त्याच्यामध्ये स्फोट होतात का? लय विमान पेट घेतं, मग विमानात स्फोट कसे झाले?
काही लोक सांगतात 3-4 स्फोट झाले. कसे स्फोट झाले ह्याचं पण उत्तर द्यावं लागेल. आणि अजितदादांचा पायलट अचानक का बदलला गेला असं लोक विचारतात. पायलट कुणी असू शकतो, विमान उडवणं हे त्याचं काम आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्या सुमित कपूरवरती किंवा शांभवी पाठक यांच्यावरती बिल ठोकण्यापेक्षा हे बघा, पायलट कुणी असलं तरी विमान उडवणं हे त्याचं कर्तव्य आहे, त्याचं काम आहे. त्यामुळे त्यांना दोष देण्यासारखी मला परिस्थिती वाटत नाही. त्यावेळी काय घडलं हे जनता नीट समजून घेऊ शकते. विमान खाली उतरताना पडलेलं नाही, विमान हवेतच पडलेलं आहे. हे हवेत बोलणाऱ्यांनी आता जमिनीवर नेऊन नीट समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे अजितदादा पवार यांचं जे काय अपघात झालेला आहे त्याची आंतरराष्ट्रीय म्हणजे अमेरिकन एखादी संस्था अशा ज्या विमान अपघाताच्या चौकशा करतात अशा संस्थांकडून जर तपासणी केली गेली तरच या विमानाचा अपघात नक्की कसा झाला, त्याला हवामान कारणीभूत आहे, टेक्निकल फेल्युअर कारणीभूत आहे, वैमानिकाचा काहीतरी निर्णय चुकलेला आहे का त्याच्या मागे घातपात आहे, ह्या सगळ्याचा एक अंतिम निर्णय हा ते जे फॉरेन्सिक रिपोर्ट येईल तोही भारताबाहेर असावा आणि तेही सुप्रीम कोर्टाच्या निगराणीमध्ये किंवा त्याच्या चौकशी जे काय असेल यंत्रणा ते जर सगळं झालं तरच याचा आपण व्यवस्थित निकाल लावू शकतो. घात अपघात का फक्त बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी असं सगळं आहे मित्रांनो. त्यामुळे मी बघितलं की सोशल मीडियावरती टी व्हीवरती अशा अनेक लोकांचे इंटरव्ह्यू यायला लागले तर ज्याच्यामध्ये ते कधी सूर्याचं कारण सांगतायत, डोळ्यावरती आलतं, कधी तो पायलट दारू पित होता पूर्वी म्हणून सांगतात, कधी तिथं स्ट्रीपच नव्हती म्हणून सांगतात, कधी तिथं लाईटच नव्हती म्हणून सांगतात. ही सगळी कारणं अजिबात लागू पडत नाहीत या प्रसंगामध्ये, हे मला तुम्हाला नीट समजून सांगायचंय. आणि म्हणून मला शेवटपर्यंत असं माझं लॉजिक असं सांगतंय, म्हणजे माझी चिकित्सक बुद्धी, माझा अभ्यास करण्याची पद्धत, मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन आलोय, त्याचे अनेक फुटेज मी अनेक वेळा बघितलेले आहेत. हे सगळं पाहता विमान रनवेवर उतरायच्या अगोदर हवेतच पलटी मारलेलं आहे. याच्याच आपण सगळं समजून घ्यावं आणि त्यानुसार महाराष्ट्राच्या जनतेनं हे निश्चित ठरवावं की विमान अपघात का होतात, कोणाचे होतात, कशासाठी होतात. आणि एका अँगलने आपण हे तपासलं की लक्षात येतं की नक्की काय होतंय. या व्यक्तीमुळे अजितदादांमुळे कोणाला अडचण होत होती, कोणाला त्रास होत होता आणि अजितदादा या जगात नसल्यामुळे कोणाचा रस्ता मोकळा होतो, कोणाचा फायदा होतो. या दोन अँगलवर जसं पोलीस सीबीआय तपासणी करते तसं सामान्य माणसाने चिकित्सक बुद्धीने एवढं जरी विचार केला तरी आपल्या लक्षात येईल की अजितदादा पवारांचा हा विमान अपघात आहे, घात आहे का याच्या मागे काही नियोजित सुनियोजित हात आहे. धन्यवाद.